मित्रांनो, आज सकाळपासून लोकांचे स्टेटस पडले की यवतगावची स्ट्रीट लाईट चालू झाली. ठीक आहे. पण याच्यामध्ये श्रेयवादावरून लढाई चालू होती आज दिवसभरात. अखेर तो मुद्दा क्लिअर झाला की स्ट्रीट लाईटचा पाठपुरावा कोणी केला किंवा कशामुळे झाला किंवा अ, चालू कशी झाली किंवा काय. तर आज सकाळपासून कोणी पत्रव्यवहार केला आहे का? कोणाच्याकडे काही पुरावे आहेत का? बाबा आम्ही प्रशासनासमोर पत्रव्यवहार केलेत का? ठीक आहे. मग हायवे प्रशासन असेल किंवा महावितरण असेल. तर या संदर्भात काही गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत काही वेळापूर्वी. तर आज सकाळपासून बऱ्याच जणांचे स्टेटस होते की आमच्यामुळं झालं, आमच्यामुळं झालं, आमच्यामुळं झालं आणि आम्ही पत्रव्यवहार केला, आम्ही हे केलं, ते केलं. पण ॲक्च्युली मगाशी कोणी आता आम्ही अर्धा तासापूर्वी सगळ्यांना बोलवलं होतं, पण तिथे काही कोणी उपलब्ध झालं नाही. फक्त वन मॅन जिल्हा परिषद सदस्य अविनाश कुदळे तिथं येऊन आले आणि त्यांनी तिथं ते दाखवलं की 12/1/2026 या तारखेच्या दिवशी आम्ही पत्रव्यवहार हा केला होता की यवतगावची स्ट्रीट लाईट चालू होणे याबद्दल. ठीक आहे. तर त्या संदर्भात मग आपण त्याच्यावरती हे केलं. ठीक आहे. अजून आणि याच्यामध्ये मंडळी प्रयत्न हे सर्व ग्रामस्थ, यवत ग्रामस्थांनी सर्वांच्या प्रयत्नांमुळे ह्या गोष्टी शक्य झालेल्या आहेत. तुमच्या आमच्या एकट्यामुळे झालेल्या नाहीत. सर्व यवत गावची जवळपास 25 ते 30,000 लोकसंख्या आहे. ह्या सर्वांनी एकत्रित येऊन शेवटी गावचा विकास हे महत्त्वाचं आहे. गावचा विकास श्रेय कोणाही घ्यायचं नाही ह्या विषयावर. सर्वांनी याच्यावरती पाठपुरावा केला. त्याच्यामुळं गाव आज उजेडात दिसते, प्रकाशमय दिसते. एक शहरी स्वरूप आलेलं आहे, शहराचं स्वरूप आलेलं आहे यवतगावला आपल्या. त्यामुळे शेवटी गावचा विकास तो आपला विकास आहे. त्यामुळे कोणीही एकमेकाला श्रेयावरून नाराजी व्यक्त होऊ नये किंवा मी केलं तू केलं ह्याने केलं त्याने केलं कोणीही करू द्या. सगळ्यात मेन मुद्दा काय आहे? सार्वजनिक विषय आहे हा. सार्वजनिक विषयामध्ये गावचा विकास हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे. त्यामुळं तुम्ही सर्वांचे आभार. हायवे प्रशासन असेल त्यांनी लाईट चालू बसवल्या, उपलब्ध झाल्या. त्यानंतर MSCBने डी पी उपलब्ध होत नव्हते, डी पी उपलब्ध करून त्याला जागा उपलब्ध करून त्यांनी करून दिली. ह्या सर्वांचे आभार. यवतगावचा विकास हा एकमेव ध्यास. पण याचे वैयक्तिक कोणी ह्याचं श्रेय घेऊ नका. ठीक आहे. शेवटी गाव आज आपलं प्रकाशमय झाले, उजेडात झालेलं आहे. उजेड झाले. आता समजतं की यवतगाव आला आहे लाईटीमुळं. ठीक आहे. चला, रामकृष्ण हरी. श्रेय कोणी वैयक्तिक घेऊ नका, विनंती आहे. सर्व सामाजिक